तर चला आता आलाव आपण विहिरीजवळच. इथं विहीर आहे, किती पाणी आहे काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवतो. रस्ता जरा आता पावसाळ्यामध्ये अशीच रस्ते असते तिकडे, म्हणजे आयचन बिचन होतंय. तुम्हाला वाटतंय आज पाणी चालू केलं तर काय की हे बघू शकता. भर पावसाळ्यामध्ये कुठं सोयाबीनला पाणी द्यावं लागायला लागले, तर आज पाणी चालू केलंय. नमस्कार मंडळी, आता आलोय शेतामध्ये. दुपारचे 4-4:30 वाजलेत. आज ऊन नाही, आभाळ आलंय भयानक. नुसतं आभाळच यायलंय, पाऊस काही नाही. पिरून आज जवळपास 20 दिवसाच्या वरी झालंय. सोयाबीनचं एक कोळपण पण झालंय, तरी पण पावसाचा काही पत्ता नाही. सगळ्यांच्या नजरा पावसाकडे आहेत, पण पाऊस काही पड नाही. आता बकळ हवामान तज्ज्ञ यूट्यूबवर ते सगळीकडे पाऊस 14 तारखेपासून सांगितलाय, पण आमच्या इकडे तर सध्या काही पावसाचा थेंब पण पडायला नाही. आज 15 तारीख आहे. आज आभाळ आलंय, पण वारं पण भयानक सुटलंय, आणि वारं सुटल्यामुळं सगळं आभाळ पुढंच जायला लागलंय. त्याच्यामुळं पाऊस आज पण काही येईल म्हणून गॅरंटी नाही. तर चला शेतातलं सगळं वातावरण दाखवतो, कसं आहे काय नाही ते. फक्त ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघूया पुढं काय काय होतंय काय काय नाही ते. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तसंच बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर चला आजच्या नवीन ब्लॉगला स्टार्ट करूया. तर मंडळी, ही आहे पश्चिम दिशा आणि आभाळ बघू शकता किती आले. त्याचबरोबर वारं पण खूप सुटलंय, आणि हे वारं इकडं पूर्व दिशेला सुटलंय आणि पूर्ण आभाळ हे इकडं चाललंय पुढं. त्याच्यामुळं काही आज गॅरंटी वाटत नाही की पाऊस येईन म्हणून. आणि पाऊस तर आता म्हणजे पाहिजेच, नाहीतर सोयाबीन पूर्ण सुकून जायला लागली आणि खाली माना टाकून द्यायला लागली. तर आज जरा सोयाबीनवर म्हणजे जरा तेजाई आली आहे, तुम्हाला दाखवतो. सोयाबीन हे आमच्या इकडं अशा डोंगरातल्या जमिनी आहेत, त्याच्यामुळं आमच्या इकडल्या सोयाबीन काही जास्त दिवस तग धरीत नाहीत. त्यांना लवकरच पाणी पाहिजे. हे एकंदरीत असं सोयाबीन आहे. तर ही जरा जमीन चांगली आहे, पण हिच्यात पण कुठं कुठं दगड आहेत. तर इथलं सोयाबीन तुम्ही बघू शकता कसलं आलंय ते. आणि हे काही आपलं सोयाबीन नाही. इथं मला वाटतं आज पाणी चालू केलं तर काय की हे बघू शकता. भर पावसाळ्यामध्ये कुठं सोयाबीनला पाणी द्यावं लागायला लागले, तर आज पाणी चालू केलंय. म्हणजे सगळं इथं ओलपीस दिसायला लागले. आणि हे आंब्याचे झाडं, लहान असताना आम्ही इकडे जनावर बिनवर राखायला यायचं. उन्हाळ्यामध्ये हे आंब्याचे आंबे खूप खाल्लेत. म्हणजे आपला गावठी आंबा आहे, हे काही तेवढा भारी क्वालिटीचा आंबा नाही, त्याच्यामुळे शेतकरी बी काही म्हणत नव्हतं. ते खाल्ला आहे जरा चांगला, पण ती बी काही तेवढा कोणता विशेष नाही. म्हणजे जातवान आंबा ह्याच्यात कोणताच नाही. जनावर आम्ही सावलीला घेऊन यायचं या झाडाखाली. तर खाली विहीर आहे, चला आपण विहीर पण बघूया. तर खाली एक विहीर आहे, ती तुम्हाला दाखवतो आता. त्याच्यामध्ये बघू किती पाणी आहे काय नाही ते. पावसाळा आहे आणि महागच पाऊस पडलाय, त्याच्यामध्ये आता किती पाणी आलंय काय नाही ते मी पण काही बघितलं नाही. तर चला तुम्हाला पण दाखवतो. तर हे चांगल्या जमिनीवरचं सोयाबीन आहे. तर चला आता आलाव आपण विहिरीजवळच. इथं विहीर आहे, किती पाणी आहे काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवतो. रस्ता जरा आता पावसाळ्यामध्ये अशीच रस्ते असते तिकडे, म्हणजे आयचन बिचन होतंय. इथं टाटर आहे मोटरचं. आणि ही बघू शकता विहीर भरली फुल. उगा 2-4 कडे कुठं रिकामी राहिलेत, 4 कडे रिकामी आहेत.
आणि हिच्यामध्ये एकच मोटर दिसायला लागली, ही पाईप. पण साईडनं हे सगळं आईचं नाही, झाडं बिडं. पहिलं ह्या पांतात आम्ही म्हणजे जनावर चारायच्या, गाई म्हशी. मी लहान होतो तेव्हा शाळेतून आलो की इकडे जायचं चारायला. आणि खाली बंधारा केलाय, ते पहिला नव्हता, आता केलाय ह्याच वर्षी. तर हे असा नजारा आहे. तर मित्रांनो, या विहिरीमध्ये मी कधी काही पोहायला आलो नाही आणि जास्त सारखं मी येत पण नाही. फक्त आपण येतोय व्हिडिओ शूट करण्यासाठीच कवा तरी. चला म्हणलं आलोय तर आज विहिरीकडे जाऊन दाखवाव तुम्हाला कसं आहे काय नाही ते. तर ही आपली फर्स्ट टाईम आहे इकडे येण्याची. आणि हे इकडून एक मुत्री आहे, मुत्री म्हणजे वाडा, आमच्या इकडे त्याला मुत्री म्हणतात मराठी भाषेत. वाडा आहे, त्या वाड्याचं पाणी पूर्ण इकडे येतंय. आणि ती विहीर खोदताना पूर्ण वाडा पण आता साईडनं काढून दिलाय, म्हणजे बुजलायच म्हणायचं. पण पावसाळ्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात ते वाडा वाहत होता. तुम्हाला दाखवतो. पांढरीच खेकडे धरून खायचं आम्ही पहिलं, आणि खूप मस्त वाडा होता. पोहायला बिवायला काही तेवढी जास्त जागा नव्हती, पण आम्ही थोड्याच पाण्यामध्ये डुबक्या मारायच्या. तर हे मी जवळपास 10 ते 15 वर्षानंतर आज इथं आलोय. तर हे सगळं पाणी वरून खाली विहिरीमध्ये जातंय. इथून प्यायला पाणी घेऊन जायचं पहिलं आकड्यावर. आमचा वरी आकडा होता, म्हणजे शेतामध्ये आता पण आहेच आकडा. आणि मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये हे बांधावर टाकलेले करटुल्याचे वेल आहेत, ते आलेत बघू शकता. आणि त्यांना किती फुलं लागलीत. करटुले तुम्हाला माहिती आहेत का नाही की माहिती असतील. त्याची भाजी खूप भारी बनते आणि ते चांगले असतात शरीराला खाण्यासाठी. तेवढं काही मला म्हणजे माहिती नाही, असतील चांगली. तर हे दरवेळेस पावसाळ्यामध्ये म्हणजे ह्याचं काही रोप लावित नाहीत, काही नाही, किंवा बी एकदाच टाकलेलं असते. आणि ते प्रत्येक पावसाळ्यामध्ये दरवर्षी त्यांच्या अचूक ह्याने ते येतात. म्हणजे दरवर्षी पाऊस पडला की करटुल्याचे येल हे बांधावर येतातच पावसाळ्यामध्ये. तुम्हाला अजून इथं दाखवतो. तर आता पाऊस नसल्यामुळं तेवढे म्हणजे लवकर काही लागले नाहीत करटुले. ह्याला लागल्यानंतर त्याचा मी व्हिडिओ बनवणारच आहे. तर हे बघू शकता, प्रत्येक बांधाला दरवर्षी ऑटोमॅटिक हे झाड उगवतंय. म्हणजे एकदा जर बी टाकली तर वर्षानुवर्षी ते येतात. तर चला मंडळी, तुम्हाला बोलत बोलत मी आलोय आता आपल्या आकड्याजवळ. आणि इथंही आपल्या महादेवाचं मंदिर बघू शकता. असे 2-4 पत्र टाकून इथं आमची आजी पूजा बिजा करते. नंदी महादेवाची पिंड वगैरे आहे. परत इथं साईडला बेलाचं झाड पण आहे, हे बघू शकता. मस्त आलंय बेलाचं झाड. पुन्हा इथं देवाला वाहण्यासाठी जास्वंदाची फुलं बिलं सगळे रानामध्ये. मिलिटरी मॅन कोण आले बाजूवर दिसायला कोणी पॅन्ट लिहिलेलं. तर हे आहे असा शेतातला पूर्ण सेटअप आकाडा. हे आमचे चुलते आराम करायला लागलेत, दमलेत. म्हशीला वैरण पाणी, गाईला चारा विरा करून. सगळेच आराम करायलेत आज. शेळ्या बी आराम करल्यात. गाडी तिकडे कोण लावली माझी? हो हो हो. तर
बघू शकता. आता गाई आहेत, जर्सी गाई 2. सध्या त्यांचं जेवण चालू आहे सगळ्यांचं. ह्या इकडे 3 म्हशी. आणि त्यांचा हे खुराक बार्ली. तर मंडळी, आजचा ब्लॉग खूप जास्त मोठा झाला आहे, त्याच्यामुळं आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब, तसंच एक कमेंट, बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.